कुणाल कामराच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये आता उद्या सुनावणी होणार आहे। कुणाल कामराची गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याने धाव घेतली आहे। कामराच्या याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने तयारी दाखवली आहे। अटकेपासून संरक्षण हवं असेल तर अटकपूर्व जामिनाचा अर्ज द्या असं कोर्टाने म्हटलं। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने दिलेलं संरक्षण आज संपणार आहे। कुणाल कामराकडून अटकपूर्व जामिनासाठी लगेच अर्ज करण्यात आला आणि याबाबत दुपारी सुनावणी होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एका स्टँड अप कॉमेडी शो मध्ये कुणाल कामरानं जे व्यंगात्मक गाणं तयार केलं होतं, त्यानंतर त्याच्या विरोधात राज्यभरात तीव्र पडसाद उमटले। शिवसैनिकांनी म्हणजे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याचं खारमधला स्टुडिओची तोडफोड केली आणि या प्रकरणी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल झाले। मात्र कामराच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। या प्रकरणी कामरानं आज मुंबई उच्च न्यायालयात हे सारे गुन्हे रद्द करण्यासाठीची याचिका दाखल केली आहे। काही वेळापूर्वीच न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या पुढे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करण्यात आली। त्यावर हायकोर्टाने ही विनंती मान्य करत उद्या यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय। परंतु या प्रकरणी आम्ही तुम्हाला अटकेपासून कोणतेही संरक्षण देऊ शकणार नाही, कारण की ही याचिका गुन्हा रद्द करण्यासाठीची आहे। अटकेपासून दिलासा किंवा अटकपूर्व जामीन हवा असल्यास तुम्हाला अटकपूर्व जामीन याचिका करावी लागेल, असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय। दरम्यान कामरानं आपण मूळचा तामिळनाडू इथला रहिवासी असल्यानं मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती। गेल्या काही 2 आठवड्यांपूर्वी यावर सुनावणी हायकोर्टानं आज 7 एप्रिल पर्यंत त्याला अटकेपासूनचा अंतरिम दिलासा दिला होता। आज दुपारच्या सत्रात मद्रास उच्च न्यायालयात यावर पुन्हा सुनावणी होईल। त्यानंतर या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालय कामराला आणखीन काही दिलासा वाढवून देतं का हे पाहावं लागेल, की कामरा मुंबई पोलिसांना जसं त्याने कबूल केलंय की चौकशीसाठी हजर राहतो का, या सगळ्या गोष्टी आहेत। या दरम्यान उद्या कामराच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हायकोर्ट कामराला काही निर्देश देतं का, की तपास यंत्रणेपुढे शरण येण्याचे किंवा त्यांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश काही दिले जातात का, असं स्पष्ट करण्यात येत आहे। दरम्यान कामराला समन्स बजावूनही तो आजवर मुंबई पोलिसांपुढे चौकशीसाठी एकदाही हजर झालेला नाहीये। त्यामुळे या प्रकरणी आता कामराच्या अडचणी आणखीन वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। निश्चितपणे मुंबई हायकोर्ट यामध्ये आता नेमकं काय निर्णय येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद अमेय या सविस्तर माहितीबद्दल। कुणाल कामराकडून अटकपूर्व जामिनासाठी मुंबईमध्ये देखील लगेच अर्ज करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा दुपारी सुनावणी घेण्यात येईल अशी माहिती समोर येते आहे। त्यामुळे गुन्हे रद्द करण्यासाठी कुणाल कामराकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आलेली आहेच। मात्र गुन्हे रद्द करण्याच्या याचिकेबरोबरच अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा कुणाल कामरांनी मुंबईमध्ये अर्ज केलेला आहे, कारण यापूर्वीच्या अटकपूर्व जामिनाची मुदत आज संपते आहे आणि त्यामुळे मुंबईत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज केलेला आहे। त्यामुळे या दोन्ही बाबतीत काय होतं याकडे आता आपलं लक्ष असणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।